नमस्कार, तनुजा वास्तु कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. श्रीकृष्णाने पार्थला सांगितलेलं की जे जे कर्म तुम्ही कराल त्या कर्मानुसार तुला फळ मिळत जाईल. कुंडली जी आहे देवाने बनवलेली नाही, त्याने जन्म दिलेला आहे, त्याने या सृष्टीची रचना केलेली आहे. माणसाने त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून की किती सोप्या पद्धतीने आणि सोयीस्कररित्या पुढच्या जनरेशनला आयुष्य सुलभ रीतीने किंवा त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा जो त्रास आहे कमी करण्यासाठी एक आराखडा तयार केला. आणि त्या आराखड्यानुसार जे दोष आहेत त्याची निवारण, त्याचे उपाय हे सांगण्यासाठी सोपं होईल. पहिली गोष्ट लक्षात घ्या की देव हा प्रत्येक वेळेला चराचरामध्ये अस्तित्व आहे त्याचं. त्यामुळे कधी लोक जी चांगली कर्म करतात, आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे की चांगली कर्म म्हणजे काय. हे पहिल्यांदाही सांगून झालेलं आहे की चांगल्या कर्मांमध्ये कोणाला न दुखवणं, कोणाला न फसवणं, आपल्या कामावर आणि स्वतःवर विश्वास ठेवणं, आपल्या सोलला, आपला जो आत्मा असतो त्याला वळण लावणं, तेव्हा देव आपल्यासोबत असतोच. कारण देवाच्या हातामध्ये तो कोणाच्याही कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. ती चांगली असू देत का वाईट असू देत, तो फक्त त्या व्यक्तीच्या बरोबर असतो. ती पॉझिटिव्हिटी त्या व्यक्तीच्या बरोबर असते. चांगलं काम केलं तर बूस्ट करते, वाईट काम केलं तर त्या गोष्टींना फळ देण्यासाठी देव पण वाट बघतो. काय असतं की कर्म जी आहेत, जो व्यक्ती कर्म चुकीची करतो तेव्हा तो हे विसरतो की आपल्या आजूबाजूला ज्या चराचरामध्ये देवाचं अस्तित्व आहे, त्या पॉझिटिव्ह एनर्जीचं अस्तित्व आहे, ते विसरून जातो आणि सतत एक नाही दोन नाही सतत चुका करत जातो. आणि त्या चुकांमधून भरकटल्यानंतर काहीच उरलं नाही आहे. आता जेव्हा त्याला कळतं तेव्हा परत देवाच्या ठाई येऊन मला याच्यातनं बाहेर काढ. त्यामुळे प्रत्येकाला इतकी समज आहे की आपण काय करतोय, काय वागतोय. त्यामुळे नक्कीच हे कोणालाही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे की चांगली कर्म कोणती आणि वाईट कर्म कोणती. प्रत्येक जीव येतो, प्रत्येक जीवाला आसक्ती असते, माया असतं, मोह असतो, पण त्या किती गोष्टी ज्या आहेत लिमिटमध्ये असल्या पाहिजे. आपल्या आत्म्याला किंवा जेव्हा आत्मा जो असतो तो हे सगळी कर्म जी आहेत ती कॅरी फॉरवर्ड करत जातो. आपल्यासोबत ही कर्म नक्कीच घेऊन जातो, शरीर नाही घेऊन जात, पण आपण केलेली कर्म जी आहे ती कॅरी फॉरवर्ड होत राहतात. म्हणून याच जन्मात एक सवय लावा स्वतःच्या आत्म्याला. रोज तरी एखादं चांगलं काम माझ्याकडनं झालंच पाहिजे, कोणाला तरी मदत झालीच पाहिजे, किंवा जे माझ्या मनाला, कारण आत्म्याला मनाला शांती मिळणारं हे काम कधीच वाईट असू शकत नाही, ते चांगलंच असतं. मग माझ्या मनाला किंवा आत्म्याला चांगलं वाटेल, शांतता मिळेल, हे काम जेव्हा तुमच्याकडनं घडतं तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काय ना युनिवर्स आहे ना समोरचा, आपण जे देतो त्याच्या 10 पटीने आपल्याला देत असतो. आपण काय द्यायचं हे आपण ठरवायचं. आणि नक्कीच सगळे एवढे सक्षम असतात किंवा एवढी प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे किंवा एवढी समज दिलेली आहे की आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा आराखडा स्वतः आखा. कोणालाही विचारण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःला विचारा, कारण हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक जणाला मी एकच सांगू इच्छिते की प्रत्येकाला महत्त्वाचं आहे की आपल्याला काय येतं आहे, आपल्याला काय हवं आहे, या गोष्टी ज्या आहेत तुम्ही एक नोटबुक बनवा, त्याच्यामध्ये लिहून काढा की खरंच या गोष्टींची गरज आहे का, खरंच या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत का. जेव्हा या गोष्टींची सवय लावाल, लिहिण्याची सवय ठेवाल, त्यावेळेला आपोआप तुम्हालाच दिसेल की तुमच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट आलेली आहे. तेव्हा एखादी नोंदवही असणं फार गरजेचं आहे स्वतःजवळ. एखादी कोणती गोष्ट आवडते नमूद करा. एखादी गोष्ट मला वाटते की मला हे गोल, आता माझं गोल आहे, ते लिहून काढा. कोणा व्यक्तीला मदत केली आहे तेही लिहून काढा, काही हरकत नाही आहे. ते जेव्हा आपण वाचतो ना कधी बसलेलो असताना, तेव्हा असं वाटतं अरे चांगली कामं माझ्याकडनंही घडली आहेत किंवा मी घडतोय किंवा घडत जाईल. कारण हे स्वतःला सांगणं महत्त्वाचं आहे. 4
लोकांना जेव्हा आपण बघत असतो जगात काही शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे, सगळं असं नाही आहे. सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात जेव्हा आपण ठरवतो, जेव्हा आपण स्वतःला ओळखतो. स्वतःला ओळखायला शिका. एवढंच सांगेन. धन्यवाद.